वर्ध्यामध्ये जाऊयात। वर्ध्यामध्ये ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभा आज होणार आहे आणि या ठिकाणी सुद्धा छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर आणि विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार आहेत। तत्पूर्वीची ही तयारी आपण पाहतोय। इथूनही आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय, सभेची तयारी जाणून घेतली आहे, आपण पाहूया। त्यांनी विधानसभेत भीती व्यक्त केली होती की मला गोळी मारण्याची धमकी येत आहे। त्या पार्श्वभूमीवर वर्ध्यातील ओबीसी सभेत चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। हे दृश्य आपण बघू शकतो। आज छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वर्धा शहरामध्ये ओबीसी एल्गार सभा आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी काही बाहेरच्या जिल्ह्यातूनही पोलीस फोर्स मागवण्यात आलेली आहे आणि काही इथले वरिष्ठ अधिकारी सुद्धा बोलवण्यात आलेले आहे। सभास्थळी 5 DYSP, 10 PI, 40 PSI आणि API, 350 पोलीस कॉन्स्टेबल त्या ठिकाणी असणार आहे। 71 महिला पोलीस कर्मचारी, त्यासोबतच पोलीस कमांडो जे आहे ते या ठिकाणी तैनात असणार आहे। हे दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी पावलोपावली सुरक्षा जी आहे ती या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे। भुजबळ यांनी जी भीती व्यक्त केली होती, गोळी मारण्याची धमकी मिळत आहेत, त्या पार्श्वभूमीवर या सभेसाठी चोख पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। मोठ्या संख्येनं पोलीस फोर्स जी आहे ती या ठिकाणी तैनात आहे। कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा अलर्टवर आहे। कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन माटे, TV9 मराठी, वर्धा।